पुढची बातमी। 9 डिसेंबरला अपहरण आणि हत्येच्या घटनेनं पुणे हादरलं होतं। ही घटना होती आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची। सुरुवातीला पैशाच्या वादातून ही हत्या झाली असल्याचं समोर आलं, पण प्रत्यक्षात हत्येचा सगळा डाव वाघ यांच्या पत्नीचाच असल्याचं समोर आलंय। आमदार टिळेकरांची मामी, तिचे अनैतिक संबंध आणि मामा सतीश वाघ यांची हत्या। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मामीकडूनच मामाच्या खुनाची सुपारी। आमदार योगेश टिळेकरांच्या मामाची हत्या मामीकडूनच। अनैतिक संबंधांमुळे वाद, पतीलाच संपवलं। सतीश वाघ पुण्यातल्या रिअल इस्टेट क्षेत्रातलं मोठं नाव आणि दुसरी ओळख म्हणजे आमदार सतीश टिळेकर यांचे मामा। 9 डिसेंबरला याच सतीश वाघांची अपहरण करून हत्या करण्यात आली। सतीश वाघ यांची हत्या पैशांच्या वादातून झाल्याचं सुरुवातीला भासवण्यात आलं, मात्र सत्य यापेक्षा वेगळं होतं। पोलिसांनी तपास सुरू केला आणि सतीश वाघ यांच्या जवळच्या लोकांकडून त्यांची पत्नी मोहिनी वाघ आणि त्यांचा जुना भाडेकरू अक्षय जावळकर यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती पोलिसांना मिळाली आणि याच कालावधीमध्ये अक्षय जावळकर गायब देखील झाला होता, ज्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला। पोलिसांनी अक्षयला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि या हत्येचा उलगडा व्हायला सुरुवात झाली। मोहिनी वाघ 48 वर्षांच्या, तर त्यांचा प्रियकर अक्षय जावळकर 32 वर्षांचा। त्यामुळे सुरुवातीला कुणालाही त्यांच्यातल्या अनैतिक संबंधांबाबत शंका आली नाही। 2001 साली अक्षय जावळकर आणि त्यांचं कुटुंब वाघ यांच्या शेजारी राहायला आलं। सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही जावळकरच्याच वयाचा असल्यानं दोघांमध्ये मैत्री झाली। पण 2013 मध्ये 21 वर्षांचा अक्षय आणि 37 वर्षांच्या मोहिनी यांच्यात अनैतिक संबंध जुळले। 2016 साली अक्षयच्या लग्नावेळी जावळकर कुटुंबियांनी भाड्याची खोली सोडली, पण लग्नानंतरही अक्षय आणि मोहिनी यांच्यातले प्रेमसंबंध सुरूच होते। मात्र सतीश वाघ यांना अक्षय आणि मोहिनी यांच्यातलं प्रकरण समजलं आणि वादाला सुरुवात झाली। गेली अनेक वर्षे अक्षय सोबतच्या अनैतिक संबंधांमुळे सतीश वाघ आणि मोहिनी यांच्यात वाद सुरू होते। या वादामुळे मोहिनी यांनी वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं। मोहिनी वाघ यांच्या सांगण्यावरून अक्षय जावळकरने सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला। या कटात त्याच्या मित्रांना त्यांनी सामील करून घेतलं आणि 9 डिसेंबरला मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण केलं। अपहरणानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये चालत्या गाडीमध्येच तब्बल 70 वार करून सतीश वाघ यांची निर्घृण हत्या करण्यात आली। हत्येनंतर पतीच्या मृत्यूचं दुःख झाल्याचं नाटकही मोहिनी यांनी रंगवलं। पण तपास सुरू झाला। पोलिसांना टीप मिळाली। मोहिनी आणि अक्षय यांचं कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात आलं आणि अख्ख्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला। नाही, आतापर्यंत ह्यातले जे पहिल्या दिवशीची आपल्या तपासात जी माहिती आणि FIR मध्ये माहिती आली होती की 4 लोकांनी उचलून गेले, त्या 4ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यानंतर याच्यातलं जे जो मूळ कटात ज्यांनी सहभाग प्लॅनिंग केलं होतं त्या अक्षय जावळकरला पण घेतलेलं आहे आणि आता या महिलेला ताब्यात घेतलेला आहे। असे 6 आरोपी अटक झालेत। अजून अतिरिक्त आरोपी निष्पन्न शक्यता कमी आहे, तरी पण आम्ही तपास करत आहोत। पैशाचा वाद, पतीचा जाच, मग अनैतिक संबंध आणि अखेर हत्येचा उलगडा। पोलिसांनी मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकरला बेड्या ठोकल्या। गुन्हेगार कितीही चालाक असला तरी पोलिसांच्या जाळ्यात अडकतोच। मंदार गोंजारीसह मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।